मंडळी, आपणा सर्वांना दत्तात्रय बेदरे यांचा नमस्कार. मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना, अर्थात आपल्या पाठीमागे जी योजना आहे ती बोशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. त्याच्यानंतर आंधळगाव पाणी पुरवठा योजना आपण पाहू शकाल, ही आंधळगाव पाणी पुरवठा योजना आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मंगळवेढा शहर पाणी पुरवठा योजना आहे. या तिन्ही योजना या भीमा नदीवरती आहेत. त्या भीमा नदीच्या बंधाऱ्यालगत ज्या योजना आहेत त्या ठिकाणी आता सध्या आपण आलेलो आहोत. आणि या योजना ज्या ठिकाणी कार्यान्वित आहेत तो उचिठाण आंबे चिंचलीचा हा बंधारा आहे. आणि या बंधाऱ्यामध्ये भीमा नदीचं उजनीतून पाणी येतं आहे. आता हे पाणी इथं आल्यामुळं ह्या योजना 8-10 दिवस झालं ही बोशी पाणी पुरवठा योजना चालू आहे. आंधळगाव पाणी पुरवठा चालू झालेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवेढा तालुक्याची तहानलेली गावं सध्या तरी निदान पिण्याचं पाणी त्या लोकांना मिळेल ही अपेक्षा करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आता या नदीवरती या भीमा नदीमध्ये 4 आवर्तनामध्ये पाणी येत होतं, त्याचं 2 आवर्तनामध्ये पाणी दिलं जात आहे. आणि आता हे पाणी आल्यानंतर ह्या भागातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या लाईटी कपात करण्याचा आदेश त्या कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे. आता 3 तास लाईट देत आहेत. आता 3 तास लाईट दिल्यानंतर शेतकऱ्यांनी या नदीतलं पाणी आपल्या शेतामध्ये 4-4, 5-5 किलोमीटर पाईपलाईन करून नेलेलं आहे. त्या पाण्यावरती आता ही शेती जगणार का? किंवा हे पाणी जर समजा शेतकऱ्याला आपण ऐन टायमाला उन्हाळ्यामध्ये जर नाही देऊ केलं तर त्या शेतीतली पिकं राहणार का? पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून ह्या MSEBीने उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना उलट 16 तास लाईट द्यायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये 4 महिने लाईट बंद असते. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये तर शेतकरी हवेत गारवा बाष्प असल्यामुळे 2 महिने तर 4 महिन्यातलं 2 महिने आपण पकडू, म्हणजे ते हिवाळ्याचे 2 महिने आणि उन्हाळ्यातील 4 महिने, 6 महिने तर आपण लाईट वापरतच नाही. आणि मग ह्या MSEBीला आपलं गव्हर्नमेंट सबसिडीच्या माध्यमातून ह्या न वापरलेल्या लाईटचं सुद्धा आपण बिल देतो. आणि आता ह्या ऐन उन्हाळ्यामध्ये खरं तर या मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 16 तास लाईट देऊन जर ही शेती पिकं जगवली तर ह्या येणाऱ्या पुढं मान्सूनपूर्व पावसामध्ये आपणाला त्याचा कुठंतरी ती हिरवळ दिसेल. नसेल तर या भागाचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. आता ह्या संदर्भात वारंवार MSEB किंवा कलेक्टर साहेब यांना जरी विचारणा केली तर असं ते जणू काय असं वागायला लागले ते की 3 तासाचं आम्ही तुम्हाला 4 तास करू, 5 तास करू. म्हणजे त्या पार्ले कंपनीसारखं यांचं वागणं चालू आहे. म्हणजे बिस्किटाची संख्या त्यांनी कमी केली आहे आणि वरून आम्ही किंमत कमी केली नाही, एवढी महागाई वाढली तरी देखील आम्ही प्रामाणिक राहतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 24 तासातलं तुम्ही 16 तास केलं, त्याच्यानंतर 8 तास केलं आणि 8 तासानंतर आता शेतकऱ्याला 3 तास लाईट देताय तुम्ही. आणि 3 तास लाईट देऊन वरून जर समजा कोणी एखाद्या कलेक्टरला फोन केला, कोणी काय केलं तर आम्ही तुम्हाला 3 तासाचा आता तुम्हाला 4 तास करतोय, 5 तास करतोय, अशी उपकार केल्यासारखी जी भाषा चालू आहे आणि हे जो शेतकऱ्यांचा खेळ चालू आहे हा कुठं तर थांबला पाहिजे. MSEBीनं या सर्व गोष्टीचा विचार करावा. पाणी कर्नाटकला पोचलं, महाराष्ट्रातून या भीमा नदीतून सोडलेलं पाणी सोलापूरच्या पण पुढं आता कर्नाटकमध्ये पोचलं तरी देखील आपण शेतकऱ्याला लाईट देत नसाल तर ही खरं तर ही शर्मेची बाब आहे. हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला तुम्ही कृषीप्रधान देश असा चालवणार आहात का? जर ज्या माणसाला ह्या शेती संदर्भातलं आपलं वडील शेतकरी आहेत ह्या अधिकाऱ्यांनीसुद्धा हे आता या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही एवढं जर सळणार असाल तर ह्या पंढरपूर, मंगळवेढा, माढा, खाली दक्षिण सोलापूर ह्या भागाचा तुम्हाला काय वाळवंट करायचा आहे का? शेतकरी जगला नाही तर हा कृषीप्रधान देश वाचणार कसा? आज त्या शेतकऱ्याची FRP दिली जात नाही, कारखान्याला ऊस गेली, ते डिसेंबरपासून बिलं नाही. तुमचं साखर आयुक्त झोपलं आहे, कलेक्टर त्या एशीमध्ये बसणार. त्या कलेक्टरला माझं चॅलेंज आहे, तुम्ही मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागात या आणि जरा फेरफटका मारा. तुम्हाला ह्या उन्हाची काय दाहकता आहे हे समजून जाईल. ऑफिसात बसायचं, GR काढायचा, ती MSEBीने फॉलो करायचं. आता हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि तात्काळ या शेतकऱ्यांना 8 तासाऐवजी 16 तास लाईट दिली पाहिजे. आणि शेतकऱ्यांची ऊसाची बिलं देण्याचा आदेश या कलेक्टरनं RRCच्या कारवाई करा. साखर आयुक्तानं सर्वांनी मिळून आज शेतकरी मेटीकुटीला आलेला आहे. मध्यंतरी अतिवृष्टीमध्ये तो पाक नष्ट, शेती पिके नष्ट झालेली आहेत. त्याच्यातून कसं तर सावरत असताना तुम्ही आज भीमा नदीकाठचा भाग
जर वाळवंट करायचं ठरवलं असेल तर अशा अधिकाऱ्याची आणि अशा ह्या सोलापूर, खरं तर सोलापूर जिल्ह्याला, ह्या जिल्ह्यातला पालकमंत्री हवा होता. कारण ह्या जिल्ह्यातल्या जे काही अडीअडचणी आहेत त्या ह्या भागातल्या आमदारांना माहीत आहेत. सन्माननीय आमदार साहेबांनीच देखील ह्या सर्व जिल्ह्यातील विचार करायला पाहिजे. बाहेरचे पालकमंत्री लादल्यामुळे ह्या भागाचं किती नुकसान होते. ह्या नदीतलं लाजिरवाणी गोष्ट आहे, आदनारी बटांसारख्या ठिकाणी 5 तारखेला तुम्ही वाळू ठेका लिलावाला मंजुरी देताय. म्हणजे तुम्हाला हे बंधारे एका ठिकाणी भरून घेताय आणि ते पाणी खाली सोडून देऊन त्या ठिकाणी वाळू उपसायचं तुम्ही धोरण चालू ठेवताय. शरम वाटायला पाहिजे थोडी. तर या उन्हाळ्यामध्ये ह्या शेतकऱ्यांच्या लाईटी कपात करायच्या, त्यांना ऊस बिलं द्यायची नाहीत, वरून कर्जमाफीचं गाजर दाखवायचं. आता शेती पिकं जळून चालली ती, त्याला जबाबदार कोण? हे तुम्ही असलं तुमचं कृषी धोरण हे शेतकऱ्याला तारक नसून शेतकऱ्याला मार्ग आहे. तरी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, अधिकाऱ्यांना, की आपण या सर्व गोष्टीचा विचार करून, कधी नियमानं कधी प्रेमानं ह्या सगळ्या गोष्टी घडतात, तर तात्काळ या शेतकऱ्यांना भीमा नदीकाठच्या वीज पुरवठा सुरळीत करून शेती पिकं वाचवावीत. आणि दुसरी गोष्ट, शेती पिकाबरोबर तुम्ही घरातल्या लाईटीसुद्धा कपात केलेल्या आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत लाईट शेतकऱ्यांना दिली, घरगुती कनेक्शनवाल्याशींना देत नाही. याचं कारण काय? या सर्व गोष्टीचा जर उद्रेक होऊ द्यायचा नसेल तर ह्या सर्वच अधिकाऱ्यांनी तसेच ह्या लोकप्रतिनिधींनी या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करावा, एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो.